Hello students, now we start lesson number 16, sensory organs, next part, overcoming disability. Okay, if a part of our body does not फंक्शन वेल वी फेस मेनी डिफिकल्टीज. बघा, आपल्या शरीराचा एखादा जरी पार्ट चांगला नसेल तर आपल्याला अनेक डिफिकल्टीजना सामोरं जावं लागतं. इफ आवर आईज डू नॉट फंक्शन वेल वी कॅनॉट सी प्रॉपरली. जर आपले डोळे व्यवस्थित काम करत नसतील तर आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. इफ आवर आईज डू नॉट वर्क ॲज दे शूड वी कॅनॉट हिअर वेल. आपले जर इयर्स व्यवस्थित नसतील तर आपण व्यवस्थित ऐकू शकत नाही. In a such situation, our movements are not smooth. We find it difficult to do things on our own. But such situation can be overcome. Some disabilities can be corrected by medical treatment. In some matters, we can take the help of other people. Often some special devices can be used to overcome the disability. Then it becomes possible to carry out our own tasks independently. म्हणजे असं असलं, काही सिच्युएशनमध्ये आपल्याला आपल्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत आणि मग त्यातून काय होतं, वी फाइंड इट डिफिकल्ट टू डू थिंग्स इन आवर ओन. मग आपण अशा अडचणीवर आपण मात करू शकतो. मग आपण काय करू शकतो, तर आपण काही अशा अडचणीमध्ये आपण मेडिकल ट्रीटमेंट घेऊ शकतो. मेडिकल ट्रीटमेंट घेऊ शकतो. त्यामुळे काय होतं, अशामुळे डॉक्टरांच्या हेल्पमुळे आपले काही दोष कमी होतात किंवा आपण काही लोकांची मदत घेऊ शकतो. इन सम मॅटर्स वी कॅन टेक द हेल्प ऑफ अदर पीपल. त्याचबरोबर आपण काय स्पेशल डिव्हायसेसमध्ये आपण कोणाची अशी मदत वगैरे काही गोष्टींची मदत घेऊ शकतो. त्यामुळे आपण आपली कामे स्वतंत्रपणे इंडिपेंडंटली करू शकतो. आता इथं बघा, इफ वी कॅनॉट सी वेल वी कॅन यूज स्पेक्टॅकल्स. म्हणजे आपल्याला जर व्यवस्थित दिसत नाही तर आपण स्पेक्टॅकलचा म्हणजे चष्म्याचा उपयोग करू शकतो. इफ वी कॅनॉट सी ॲट ऑल वी कॅन मेक यूज ऑफ साऊंड्स ऑर फील विथ द हँड्स टू गेट थिंग्स डन. आपण काय करू शकतो, आवाजावरून पण ओळखू शकतो. आपण आवाजावरून ओळखू शकतो किंवा हाताने चाचपून वगैरे किंवा त्या एखाद्या गोष्टीचा आवाज आला तरी आपण त्या गोष्टी करू शकतो. यू माइट हॅव सीन अ ब्लाइंड पर्सन यूजिंग अ व्हाईट केन. आपण बघत असतो की जी ब्लाइंड पर्सन असतात म्हणजे ज्यांना दिसत नाही अशी लोक काय करत असतात, एखाद्या वाईट काठीचा यूज करत असतात. ते काठी टेकत मग अंदाज घेत चालतात. ब्लाइंड पीपल यूज कॅन फील वे व्हाय इन फ्रंट ऑफ देम. म्हणजे त्यांना पुढचं दिसत नाही परंतु ते अंदाज पुढचा घेत चालत असतात. किंवा ते काय करतात, साऊंड्स दे हिअर अराउंड देम ऑल्सो हेल्प देम टू नो द सिच्युएशन अँड अराउंड देम. आता तिथं ते काय करतात की त्यांना ऐकू येतं असतं ना, मग त्या आवाजाचा अंदाज घेत सुद्धा ते हळूहळू पुढं त्या सिच्युएशनचा आवाज त्यांना म्हणजे कळतो. आता समजा रहदारी आहे तिथं, म्हणजे ट्रॅफिक वगैरे आहे का, रिकाम आहे का, हे त्यांना त्याच्या आवाजावरून कळतं. त्यामुळे ते काय करत असतात, दे कॅन मेक देअर वे इंडिपेंडेंटली इव्हन ऑन अ क्राऊडेड रोड फुल ऑफ ट्रॅफिक. म्हणजे जरी ट्रॅफिक असेल तरी ते एका साईडनं रस्त्याच्या चाललेले असतात, त्यांना तो अंदाज घेत चालत असतात किंवा मग एखाद्याची हेल्प मागतात. नेक्स्ट बघा, ए पर्सन हू कॅनॉट हिअर वेल कॅन यूज हिअरिंग ॲड. आणि काही ज्यांना ऐकू येत नाही ते असं कानामध्ये ऐकण्याचं यंत्र वगैरे काय करतात, त्या यंत्रानुसार त्यांना ऐकू येतं, त्याचा यूज. तर नेक्स्ट, दोज हू कॅनॉट हिअर ॲट ऑल कॅन यूज साइन लँग्वेज. इन सम केसेस ए सर्जरी कॅन हेल्प अ पर्सन टू हिअर. म्हणजे जर एखाद्याला अजिबातच ऐकू येत नसेल तर ते साइन लँग्वेज वापरतात, खानाखुणा वगैरे करतात. आणि काही लोकांचं
जर दुखणं कमी असेल तर ते ऑपरेशननं वगैरे त्यांना परत ऐकू येऊ शकतं. आता इफ देअर इज अ डिफेक्ट इन द लेग अ स्पेशल व्हीलचेअर कॅन बी यूज. ज्यांच्या पायामध्ये वगैरे काही डिफेक्ट असेल, काही त्यांचा पाय एखाद्या वेळेस मुरगळ असेल, मोडला असेल किंवा काही, तर अशी लोक काय करतात, व्हीलचेअरचा यूज करतात. त्यामुळं त्यांना कोणावरही अवलंबून राहू शकत नाही. त्यांची थोडी जी कामं करता येण्यासारखी आहेत ती करू शकतात. आता इकडे एक डू यू नो अरुणिमा सिन्हा इज अ यंग वुमन फ्रॉम उत्तर प्रदेश. वन्स when she was 22 years old, she traveling on a train, she had to fight off some thieves. In the scuffle, she was thrown off the train. Another speeding train ran over her. She was seriously injured. मग अरुणिमा नावाची एक 22 इयर्सची मुलगी होती. ती ट्रेनमधून सफर करत होती. उत्तर प्रदेशमधील होती ती. आणि त्या ट्रेनमध्ये चोरांशी तिची काय झाले, फाईट झाली. आणि ह्याच्यामध्ये त्या चोरांनी तिला बाहेर ढकलून दिलं. आणि त्याचबरोबर जेव्हा तिला ढकलून दिलं, तिथून एक अजून दुसरी ट्रेन येत होती. ती तिच्या पायावरून गेली आणि ती खूप जखमी झाली. Doctors saved her life, but they had to cut off her right leg. While she was in the hospital, many people would came to see her. Each person who would worry about her future. But Arunima resolved that she would never give up. She would achieve something or so extraordinary that no one could ever say she was helpless. डॉक्टरांनी तिचा जीव तरी वाचवला, परंतु तिचा राईट लेग होता तो काय झाला, कट झाला. मग तिला अनेक लोक बघायला यायचे. हॉस्पिटलमध्ये ती होती तेव्हा. आणि प्रत्येक पर्सन तिच्या फ्युचरबद्दल काय असायचा, काळजी करायचा. आता हिचं कसं व्हायचं पुढं. पण अरुणिमानं काय केलं, हार मांडली नाही. ती म्हटली मी स्वतःला हेल्पलेस म्हणून घेणार नाही. तिला काहीतरी वेगळं करायचं होतं. तिला एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी करायचं होतं. मग तिनं काय केलं बघा पुढं. डॉक्टर गेव हर अँड आर्टिफिशियल लेग्स. तिला डॉक्टरांनी कृत्रिम पाय दिला. ॲज सून ॲज सी गॉट युज्ड हर न्यू लेग, सी बिगन टू ट्रेन फॉर माउंटनिंग. आणि तिनं काय केलं, जेव्हा तिला डॉक्टरांनी नवीन पाय घातला कृत्रिम, आणि तेव्हा त्याच्यावरती तिला व्यवस्थित चालता येऊ लागलं, तेव्हा तिनं माउंटनिंग चालू केलं. ती डोंगरावरती चढायचं प्रॅक्टिस करू लागली. अँड जस्ट 1 year आफ्टर हर ॲक्सिडेंट, शी क्लाइम्ड वन ऑफ द हाय पीक्स इन द हिमालयाज. आणि तिच्याबरोबर एक ॲक्सिडेंट नंतर वर्षभरातच तिनं काय केलं, हाय पीक्स म्हणजे मोठ्या ह्याच्यावरती ती चढू लागली. हिमालयाच्या पिक्सवरती ती चढू लागली. आणि द व्हेरी नेक्स्ट इयर सी क्लाइम माउंट एव्हरेस्ट. आणि ते तिच्या ॲक्सिडेंट नंतर 1 वर्षभरातच ती माउंट एव्हरेस्टसारखं हाय शिखर ती चढली. हायेस्ट पीक आहे, हायेस्ट शिखर आहे ते आपल्या वर्ल्डमधलं. ओके, ती ते चढली. व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम अरुणिमा स्टोरी. ह्या स्टोरीतून आपल्याला काय हे मिळतं, काय शिकायला मिळतं बघा. आता तुम्ही की तिला पाय नसताना ती कशी चढली, म्हणजे तिनं कसं हे केलं, तिनं स्वतःला हेल्पलेस नाही समजलं. ओके, आता व्हॉट वी हॅव लर्नड. आवर सेन्सरी ऑर्गन्स टेल्स अबाउट द सिच्युएशन ऑल अराउंड अस. आणि आपले सेन्सरी ऑर्गन्स, देर आर 5 सेन्सरी ऑर्गन्स: आईज, इयर्स, नोज, टंग, स्किन. ओके, we learn in this lesson. We can see with our eyes, hear with our ears, smell with our nose, we taste things with our tongue, we feel them with our skin. When we work, we need to have coordination in all the tasks
डिफरंट मे अराइज ड्यू टू लॉक ऑफ कोऑर्डिनेशन. बघा, जर आपण आपल्या कामामध्ये ताळमेळ असेल तर आपलं कोणतंही कामामध्ये आपल्याला डिफिकल्टीज येणार नाहीत. इफ एनी ऑर्गन्स डज नॉट फंक्शन वेल वी मे फेस डिफिकल्टीज इन डुईंग आवर वर्क. आपल्या एखाद्या ऑर्गन्समध्ये जर काही डिफिकल्टी असेल तर आपल्याला अनेक डिफिकल्टीजना सामोरं जावं लागतं. वी मस्ट गिव्ह अप इन द फेस ऑफ डिफिकल्टीज, दे कॅन बी ओव्हरकम. म्हणजे वी मस्ट नॉट गिव्ह अप इन द फेस ऑफ डिफिकल्टीज, म्हणजे अडचणींना घाबरून जायचं नाही तर त्यांना फेस करायचं. दे कॅन बी ओव्हरकम. त्या अडचणी येतच राहतात, पण आपण काय केलं पाहिजे, त्यातून मार्ग काढला पाहिजे. अरुणिमासारखा त्या ज्या अडचणी येतात त्याच्यावर आपल्याला मात करता येते, होय का नाही. Always remember, even if there is a disability in any organ, we can find a way out of this difficulty. We can learn to be self-reliant. Okay? मीन्स आपल्या एखाद्या जरी ऑर्गनमध्ये काही डिफिकल्टीज असेल तर आपल्याला त्यातून मार्ग काढता येतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके students, this lesson is complete. Okay, now we see you in next video. Bye.